आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमध्ये सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलेस्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 4 न्यूमेरिकल बेस्ड ऑन EGK यावरील आधारित न्यूमेरिकल नंबर 1 पाहणार आहोत. फॉर अ सर्टन मटेरियल मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी इज 169 मेगापास्कल इफ पॉइजन रेशो इज 0.32. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ मॉड्युलस ऑफ रिजिडिटी अँड बल्क मॉड्युलस. यामध्ये जे काय आपल्याला गिव्हन दिलेलं आहे ते आपण इथं नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. गिव्हन मध्ये काय काय दिलंय आपल्याला? मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी 169 मेगापास्कल. मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी म्हणजे काय असतं? कॅपिटल ई. किती दिलंय? 169 मेगापास्कल. आपल्याला ही व्हॅल्यू कशामध्ये लागते? न्यूटन पर एमएम स्क्वेअर मध्ये लागते. मग मेगापास्कलचं न्यूटन पर एमएम स्क्वेअर कसं करायचं? तर युनिट कन्व्हर्जन इन सॉम या नावाचा एक व्हिडिओ आहे, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर मेगापास्कल म्हणजेच काय असतं? न्यूटन पर एमएम स्क्वेअर असतं. म्हणजेच काय होणार? 169 न्यूटन पर एमएम स्क्वेअर. नेक्स्ट काय दिलंय? पॉइजन रेशो म्यूने डिनोट करत असतो. किती दिलाय तो? 0.32. त्याचप्रमाणे काय? फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला? व्हॅल्यू ऑफ मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजेच काय असतं? कॅपिटल जी. आपल्याला त्यांनी काय करायला सांगितलंय? फाइंड आउट करायला सांगितलंय. अँड बल्क मॉड्युलस के, कॅपिटल के. बल्क मॉड्युलस म्हणजे काय असतं? कॅपिटल के. तो सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. तर आपल्याला काय दिलेलं आहे? यंग मॉड्युलस ई दिलंय, पॉइजन रेशो मी दिलेला आहे. या दोघांच्या आधारे आपल्याला काय करायला सांगितलंय? बल्क मॉड्युलस के आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला यासाठी लागणारे फॉर्म्युले माहित आहेत. रिलेशन बिटवीन EG आणि रिलेशन बिटवीन EK. तर इथं नोट डाऊन करूया. रिलेशन बिटवीन EG काय असतं? 2G ऑफ 1 प्लस म्यू. आणि रिलेशन बिटवीन EK काय असतं? इज इक्वल टू थ्राइस के ऑफ 1 मायनस ट्वाइस म्यू. तर ह्या इक्वेशनच्या सहाय्याने आपण काय करूया? जो काय मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी आहे तो आपण फाइंड आउट करूया. E इज इक्वल टू ट्वाइस G ऑफ 1 प्लस म्यू. व्हॅल्यू पुट करूया. यंग मॉड्युलस दिलाय, किती आहे तो? 169 मेगापास्कल. आपल्याला काय लागतं? न्यूटन पर एमएम स्क्वेअर मध्ये लागतं. आणि मेगापास्कल म्हणजेच काय असतं? न्यूटन पर एमएम स्क्वेअर असतं. म्हणून दिलेली व्हॅल्यू ऍज इट इज लिहूया. 169 इज इक्वल टू ऍज इट इज जे आपल्याला फाइंड आउट करायचंय तो सुद्धा ऍज इट इज 1 प्लस म्यूची व्हॅल्यू किती दिलाय? 0.32. ऍडिशन करूया. 1 प्लस 0.32 किती येणार? 1.32. हा 169. हा 2G ला काय इंटू आहे, इकडे आल्यानंतर काय होणार? डिवाइड होणार. 169 डिवाइडेड बाय 1.32 इज इक्वल टू 2G. देअरफॉर पुढे लिहूया. 169 डिवायडेड बाय 1.32 इज इक्वल टू किती? आन्सर आला आपलं 128.03 इज इक्वल टू काय? 2G. हा G ला 2 इकडे काय इंटू आहे, इकडे आल्यानंतर काय होणार? डिवाइड होणार. देअरफॉर G इज इक्वल टू 128.03 डिवायडेड बाय 2. आलेल्या आन्सरला डिवाइड बाय 2 केले काय ते 64.015. जी म्हणजे काय? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी. त्याचं युनिट काय असतं? न्यूटन पर एमएम स्क्वेअर. आता हे दुसरे इक्वेशन आहे, रिलेशन बिटवीन ई आणि के. याच्या सहाय्याने आपण काय करूया? के ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर आपल्याला काय दिलेलं आहे? E इज इक्वल टू थ्राइस के ऑफ 1 मायनस ट्वाइस म्यू. व्हॅल्यू पुट करूया. E ची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिली आहे 169 मेगापास्कल. आपल्याला काय लागतं? न्यूटन पर एमएम स्क्वेअर. मेगापास्कल म्हणजेच काय असतं? न्यूटन पर एमएम स्क्वेअर असतं. म्हणून डायरेक्ट ऍज इट इज व्हॅल्यू लिहूया. 169 इज इक्वल टू 3 ऍज इट इज. के आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. ऍज इट इज 1 मायनस ट्वाइस ऑफ म्यूची व्हॅल्यू त्यांनी दिलेली किती आहे? 0.32. पुट करूया आणि कॅल्क्युलेट करूया. 2 इंटू 0.32 करूया. 2 इंटू 0.32 0.64 आलं. 1 मायनस 0.64 करायचं. 1 मायनस 0.64 काहीतरी व्हॅल्यू आली. किती आली ती? 0.36 आहे. ऍज इट इज नोट डाऊन करूया. 169 इज इक्वल टू थ्राइस के ऑफ 0.36. ह्या थ्राइस केला हे काय? इंटू इकडे आल्यानंतर काय होणार? डिवाइड होणार. म्हणजेच काय? 169 डिवाइडेड बाय 0.36 इज इक्वल टू थ्राइस के ऍज इट इज. करूया. 169 डिवायडेड बाय 0.36 किती आलं आन्सर आपलं? 469.444 इज इक्वल टू थ्राइस के.
हा 3 केला काय इकडं इंटू आहे, इकडे आल्यानंतर काय होणार डिवाइड होणार. देअरफॉर के इज इक्वल टू 469.444 डिवायडेड बाय 3. देअरफॉर फायनल आन्सर के. बल्क मॉड्युलस के चे आन्सर आपण फाइंड आउट करूया. किती असणार आहे 469.444 डिवायडेड बाय 3. किती असणार आहे 156.481. आणि के बल्क मॉड्युलस के चं युनिट काय असतं न्यूटन पर एम एम स्क्वेअर. इथं न्यूटन पर एम एम स्क्वेअर लिहिलंय. याच्याऐवजी आपण मेगापास्कल सुद्धा युनिट देऊ शकतो. मेगापास्कल म्हणजेच काय असतं न्यूटन पर एम एम स्क्वेअर. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्यासोबत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्यांचा देखील चांगला फायदा होईल. तर पुन्हा भेटू यातीलच टाईप नंबर 2 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.